आज फणसाची भाजी करूया। त्यासाठी फणस छान उकडून घेतला आहे। फणस छान उकडून घेतलेला आहे। कांदा चिरून घेतला आहे, कैरी चिरून घेतली आहे, मिरची कोथिंबीर चिरून घेतला आहे, खसखस आणि गरम मसाला, बाकी हे हळद, तिखट, मीठ सगळं। आता थोडंसं तेल घालून आपण फोडणी करूया। मोहरी फुटते, जिरं घालून घेऊया। थोडासा हिंग घालूया। हिरवी मिरची घालून घेते। कांदा थोडासा जास्तच घालायचा। मी इथे 3 मोठे कांदे चिरून घेतले। आता थोड्याशा तेलावर इकडे खसखस घालते। आता हळद, धण्याची पूड घातली आहे आणि या कैरीच्या फोडी घालते मी आता। थोडंसं परतून घेऊया। लाल तिखट पावडर घालते आहे। तशी ही भाजी थोडी चटपटीतच चांगली वाटते, त्यामुळे मी थोडंसं जास्त तिखट घालते आहे। कारण आंबट आहे, त्याच्या जोडीला थोडी भाजी तिखट झाली की जास्त चांगली लागते। मीठ घालून घेते। फणस उकडताना थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ थोडंसं अंदाजानेच घालते। आता फणस घालून घेऊया। भाजी छान परतून घेतली आहे। आता हा थोडासा गरम मसाला घालून घेते। आणि थोडासा कोथिंबीर घालते। आता झाकण ठेवून वाफ येऊ देणार आणि मग भाजी खायला रेडी। कोथिंबीर घातलाय भाजीत आणि उन्हाळा स्पेशल छान अशी चटकदार फणसाची भाजी तयार झाली आहे। या मंडळी टेस्ट करायला नक्की, आणि आवडल्यास लाईक करा आणि चॅनल